थर्ड चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा लास्ट ओल्ड सिलेबसमध्ये 9th नंबरचा चॅप्टर होता. म्हणजे त्याने सुरुवातीला सगळे मोशन म्हणजे कायनेमॅटिक सगळं सुरुवातीला घेतलं होतं. त्यानंतर साऊंड रिलेटेड चॅप्टर्स होते, काही रेडिएशनचे चॅप्टर्स होते, म्हणजे मोशन रिलेटेड चॅप्टर्स होते, ऑसिलेशन वगैरे. आणि नंतर फर्स्ट पार्टचा लास्ट चॅप्टर म्हणजे काय होता, केटीजी मीन्स कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता चॅप्टरचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. ॲक्च्युली मागच्या चॅप्टरमध्ये हे तर होतंच, हा पूर्ण चॅप्टर तर होताच, सोबत थर्मोडायनामिक्स थोडंसं त्यात ॲड केलेलं होतं. थर्मोडायनामिक्स हा खूप व्हास्ट टॉपिक होता, पण तो 2 पेजेसमध्ये दिला होता फक्त. सगळे टॉपिक थोडे थोडे करून दिले होते, म्हणजे जरी दिसायला टॉपिक छोटा दिसत होता तरी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मुलांना स्टडी करावं लागत होत्या. त्यामुळे हा जो चॅप्टर आहे ना, हा खूप मोठा झाला होता. मग आता काय झालं आहे, चांगलं तुमचं मी खरंच सांगेन, तुमचं ते बुक आहे नवीन, ते छान आहे बुक, मस्त सुधारलेलं बुक आहे. त्यांनी काय केलं आहे, थर्मोडायनामिक्स आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन सेपरेट केलं आहे. थर्मोडायनामिक्सचं एक स्पेशल चॅप्टर दिलं आहे तुम्हाला, 10th नंबरचा नेक्स्ट चॅप्टर म्हणजे काय आहे, थर्मोडायनामिक्स. सो दोन्ही चॅप्टर खूप छान आहेत आणि सेपरेट केल्यामुळे आता ते छोटे छोटे पण झाले आहेत, तर एक चांगली गोष्ट झाली आहे तुमच्यासाठी. सो चला सुरू करूया कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सो सगळ्यात पहिले आपल्याला काही बेसिक गोष्टी बघायच्या ज्या तुमच्या झालेल्या आहेत 9th 10th 11th पण झालेल्या आहेत, तर त्या एकदा रिवाईज करून म्हणजे त्यांचं पहिले थोडंसं रिव्हिजन घ्यावं लागेल. त्यानंतर हा आपला चॅप्टर स्टार्ट होईल. तर ॲक्च्युली नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर आपल्याला पूर्ण गॅसेसची स्टडी करायची आहे. जसं लास्ट चॅप्टरमध्ये आपण फ्लुइडची स्टडी केली, फ्लुइडमध्ये मग लिक्विड आणि गॅस दोन्ही येत होतं, पण आता स्पेशल स्टडी कोणाची करायची आहे, गॅसेसची. सो गॅसेस स्टडी करायची असेल तर आपल्याला काय काय माहिती पाहिजे गॅसेसबद्दल. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला माहीत पाहिजे की मॅटर काय आहे. मॅटर, व्हॉट इज मीन बाय मॅटर. तर मॅटर ॲक्च्युली सगळ्यांना माहीत आहे मॅटर काय आहे, तर पण काय असते नेमकं मॅटर. तर या युनिवर्समध्ये जे काही स्पेस ॲक्युपाय करत असेल, ज्याला काही ना काही जागा लागत असेल, मग जागा लागत असेल तर कशाला जागा लागते, या बोर्डला जागा लागते, पेनाला जागा लागते, मी जे बोलते आहे त्या शब्दांना पण जागा लागते, म्हणजे एअर मॉलिक्युल्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे की सॉलिड, लिक्विड, गॅस जे तुम्हाला दिसत असेल, जे दिसत नसेल पण त्याला काही ना काही जागा लागते, ते सगळे म्हणजे जी गोष्ट एखादी स्पेस ऑक्युपाय करत असेल त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली मॅटर. मग कशा कशा वस्तू ऑक्युपाय करतात जागा, तर हा पेन स्पेस ऑक्युपाय करते म्हणजे सॉलिड बॉडी आहे, मॅटर. या बॉटलमध्ये इंक आहे, लिक्विड आहे, पण त्यांनी पण काय घेतली, एवढी बॉटलभर जागा घेतलेली आहे, म्हणजे ते पण काय झालं, मॅटर. आणि मी श्वास घेत आहे, सोडत आहे, म्हणजे ते जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते म्हणजे बॉडीमध्ये जात आहेत, कुठेतरी माझ्या बॉडीतली जागा घेत आहेत, म्हणजे ते पण काय आहे, मॅटर. सो मॅटरमध्ये ॲक्च्युली 3 स्टेट आहेत, स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सगळ्यांना माहिती आहे सॉलिड, लिक्विड, गॅस, पण आता आपल्याला एकदा रिवाईज करायचं आहे. आणि सेकंड टॉपिक म्हणजे डिफरन्स बिटवीन स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस या 3 स्टेटमध्ये नेमका काय डिफरन्स आहे, असे का बरं 3 पार्ट केले आहेत मॅटरचे. तर काय डिफरन्स आहे सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये सगळ्यांना माहिती आहे, पण सांगता आला पाहिजे. सॉलिड म्हणजे काय, तर सॉलिड म्हणजे अशी वस्तू जिला एक पर्टिक्युलर शेप आहे आणि जिला पर्टिक्युलर व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आणि शेप, स्पेसिफिक शेप अँड व्हॉल्यूम ज्याला असतो त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड. सॉलिड हॅव स्पेसिफिक शेप अँड व्हॉल्यूम. मग लिक्विड काय आहे, लिक्विडला शेप आहे का. आता जे लिक्विड आहे या बॉटलमध्ये, हे बॉटलमध्ये आहे म्हणून याचा हा शेप झाला आहे, पण तुम्ही याला जर एखाद्या प्लेटमध्ये टाकसाल तर ते प्लेटचा शेप घेते, ठीक आहे. त्यामुळे याला व्हॉल्यूम आहे, जसं याच्यावर दिलं असेल काय 100 ml का 200 ml, 100 ml आहे, हे काय आहे या लिक्विडचं व्हॉल्यूम. पण याला शेप नाही आहे, याला तुम्ही प्लेटमध्ये टाकून पसरून जाते, हे प्लेटचा शेप घेते, म्हणजे डेफिनेट शेप नाही आहे, पण डेफिनेट काय आहे, व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे पण स्पेसिफिक शेप जो आहे तो याच्याकडे नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण, लिक्विड. त्याच्यानंतर काय येणार, गॅस. गॅसकडे काय आहे, आता गॅस जे आहे तर परफ्यूमची बॉटल जर तुम्ही बघाल तर लिक्विड फॉर्ममध्ये असेल, त्याला आपण प्रेस केलं की ते सॉलिड होऊन जाते, गॅस होऊन जाते. तर गॅसचं असं आहे की गॅसकडे, आणि स्प्रे केल्यानंतर तो गॅस कुठं आहे असा हातात मावणार नाही, तुम्ही स्प्रे करा मोकळ्या हवेमध्ये तर रूमभर वास पसून जाणार, म्हणजे पूर्ण रूमचा हे घेऊन घेते, व्हॉल्यूम घेऊन घेते. आणि त्याआधी ते कशामध्ये असते, छोट्याशा बॉटलमध्ये, म्हणजे तो गॅस छोट्याशा बॉटलमध्येही मावतो, छोट्याशा बॉटलचाही व्हॉल्यूम घेतो. स्प्रे करून दिला आपण रूममध्ये तर पूर्ण रूमचा पण व्हॉल्यूम घेतो, म्हणजे त्याला व्हॉल्यूम पण फिक्स नसतो, शेप तर नसतोच.
शेप आणि व्हॉल्यूम दोन्ही नाही आहेत असं जे मॅटर आहे त्याला काय म्हणतो मग आपण? गॅस. सो गॅस डज नॉट हॅव शेप ॲज वेल ॲज व्हॉल्यूम. ज्याला व्हॉल्यूमही नाही आहे, फिक्स व्हॉल्यूमही नाही आहे, व्हॉल्यूम नाही आहे असं नाही आहे, व्हॉल्यूम आहे पण फिक्स नाही आहे, डेफिनेट व्हॉल्यूम नाही आहे, ज्याच्याकडे डेफिनेट व्हॉल्यूमही नाही आहे, डेफिनेट शेपही नाही आहे, असा गॅस. ज्याच्याकडे डेफिनेट व्हॉल्यूम आहे पण फिक्स शेप नाही आहे लिक्विड, आणि ज्याच्याकडे फिक्स शेप फिक्स व्हॉल्यूम आहे त्याला काय म्हणतो आपण? सॉलिड. सो दीज आर द 3 स्टेट ऑफ मॅटर अँड दिस द डिफरन्स बिटवीन. आणखी एक डिफरन्स काय डेन्सिटीचा? हाय डेन्सिटी. सगळ्यात जास्त डेन्सिटी कोणाकडे आहे? तर सॉलिडकडे. सगळे मॉलिक्युल असे टाईटली अटॅच झाले असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, तो कोहेसिव्ह ॲडिसिव्ह फोर्स जो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स सगळ्यात जास्त कोणाकडे आहे? सॉलिडकडे. लिक्विडकडे मॉलिक्युल्सची डेन्सिटी जी आहे ती मिडियम असते. मिडियम म्हणजे जास्तही नसते आणि कमी नसते. मिडियम डेन्सिटी लिक्विडकडे असते, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स पण खूप वीकही नसतो आणि सॉलिडसारखा स्ट्रॉंगही नसतो. सो मिडियम इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि गॅसचं म्हणाल, गॅसचे मॉलिक्युल असे रँडम मोशन करत असतात, कधी एका जागेवर थांबलेले नसतात, एकमेकांपासून दूर धावत असतात, त्यामुळे डेन्सिटी फारच कमी. मिनिमम डेन्सिटी त्यामुळे मॉलिक्यूल जवळजवळ नाहीच आहेत, एकमेकांवर फोर्स अप्लाय नाही करत, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे हा पण कसा आहे? मिनिमम, नियरली इक्वल टू 0. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मी नोट्समध्ये तुम्हाला सगळं लिहून देणार आहे, पण आता तुम्ही फक्त समजून घ्या व्यवस्थित. ओके, त्यानंतर गॅस लॉ. सगळे गॅस लॉ आपले 11th झाले आहेत, 10th 9th पण तुमचे झाले असतील. सो कुठले कुठले गॅस लॉ झालेले आहेत एकदा ते रिवाईज करूया. सगळ्यात पहिले गॅस लॉमध्ये येणार बॉयल्स लॉ, किंवा तुमचे केमिस्ट्रीमध्ये पण झाले असतील. बॉयल्स लॉ काय आहे? चार्ज लॉ काय आहे? त्यामुळे त्यानंतर गे-लुसॅक्स लॉ काय आहे? ॲव्हॅगॅड्रो काय आहे? आणि या सगळ्या लॉजवरनं आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन आणि रिअल गॅस त्यामध्ये काय डिफरन्स आहे ते सगळं आपल्याला आज याच्यामध्ये बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण रिवाईज करू की व्हॉट इज बॉयल्स लॉ. सो बॉयल्स लॉ म्हणजे काय, तर एकदा आपण डिटेलमध्ये नाही आहे, फक्त आपण रिवाईज करतो की बॉयल्स लॉ काय. बॉयल्स इज द प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, or we can say volume is inversely proportional to pressure at constant temperature. आता गॅस म्हटलं की गॅसची स्टडी करायची म्हणजे गॅसचे पॅरामीटर्सची स्टडी करावं लागते आपल्याला. या कुठले पॅरामीटर्स? तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस, प्रेशर ऑफ द गॅस, टेम्परेचर ऑफ द गॅस, ठीक आहे, आणि अमाऊंट ऑफ गॅस, ठीक आहे. तर ते सगळ्यांची स्टडी करायची आहे. तर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर त्यावेळेस व्हॉल्यूम आणि प्रेशर गॅसचे हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. म्हणजे काय, तर P/V इज इक्वल टू काय असते? कॉन्स्टंट. या दोघांचा प्रोडक्ट काय असतो? कॉन्स्टंट. प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट म्हणजे काय, जर व्हॉल्यूम वाढला तर प्रेशर कमी होईल, प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होईल, कारण की रिलेशन कसं आहे त्यांचं? इन्व्हर्स. बॉयल्स लॉ, ठीक आहे. त्यानंतर सेकंड लॉ जो आहे चार्ज लॉ. चार्ज लॉ काय आहे? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. कॉन्स्टंट काय? तिसरं जे आहे ते कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सोपं लॉ आहे आणि लक्षात कसं ठेवायचं बघा. चार्ज लॉ, व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. एक्झाम्पल तर बरेच आहेत, जसं खिचडी आहे, खिचडी करायला ठेवली आपण आणि गॅस लावला नाही तर व्हॉल्यूममध्ये काही फरक नाही पडणार. पण जसं तुम्ही गॅस लावता, टेम्परेचर देता, टेम्परेचर दिल्यानंतर आतमध्ये भात जे असेल तो भात फुलायला लागतो, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होतं, जसं जसं आपण टेम्परेचर देतो तसं तसं तो इन्क्रीज होते. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर त्यानंतर कंटिन्यू टेम्परेचर वाढवत गेलं तुमचं प्रेशर पण इन्क्रीज होते आणि तो म्हणजे तुमचा काय आहे? जॉयल्स लॉ. याचं आणखी एक एक्झाम्पल म्हणजे बेस्ट एक्झाम्पल तुमच्या लक्षात राहण्यासाठी असं आहे की म्हणजे मी तरी ते लक्षात ठेवते, जी फूक मारतो आपण, आपल्याला काही गरम गरम प्यायचं असेल, सूप प्यायचं आहे, चहा प्यायचं आहे, तर आपण काय करतो? फुंकर मारतो म्हणजे काय करतो आपण? आपल्या ओठांचा व्हॉल्यूम छोटा करतो आणि व्हॉल्यूम छोटा केल्यानंतर जो गॅस बाहेर येतो त्याचं टेम्परेचर लो असते, थंड हवा बाहेर येते. थंड हवा बाहेर आल्यामुळे कपमध्ये जो चहा आहे, दूध आहे ते काय होऊन जाते? थंड होऊन जाते, बरोबर आहे. व्हॉल्यूम छोटा करतो.
आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला गरम वाफ सोडायची असेल तर आपण अशी वाफ सोडतो ना, तेव्हा गरम वाफ येते तोंडामधनं. म्हणजे आपण व्हॉल्यूम वाढवला की जो गॅस आपल्या तोंडामधनं बाहेर येतो, हवा जी बाहेर येते ती जास्त टेम्परेचरची येते. आणि जेव्हा आपण फुंकर मारतो, जेव्हा ओठ जवळ घेतो म्हणजे व्हॉल्यूम कमी करतो, तेव्हा थंडगार हवा बाहेर येते. म्हणजे व्हॉल्यूम कमी, टेम्परेचर कमी. व्हॉल्यूम वाढवा, टेम्परेचर वाढेल. मी हे नेहमी लक्षात ठेवते. कशासाठी? चार्ज लॉ. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जे एक्झाम्पल तुम्हाला दिसत असतील की या लॉला फॉलो करतात, लक्षात ठेवा. गे-लुसॅक लॉ. मग आता या दोघांचं झालं आहे. आता प्रेशर इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कारण बघा, गॅस लावल्यानंतर तुमची शिट्टी आपोआप, गॅस लावलाच नाही, फक्त खिचडी ठेवलेली आहे आणि गॅस ऑनच नाही केला तर ती शिट्टी होणार नाही कुकरची शिट्टी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? टेम्परेचर द्यावं लागते. टेम्परेचर दिलं की त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होते, प्रेशर वाढते. आणि प्रेशर खूप जास्त वाढलं की ते मेंटेन करण्यासाठी, कॉन्स्टंट ठेवण्यासाठी त्यातला काही गॅस जो आहे तो बाहेर जातो आणि प्रेशर त्याचं परत मेंटेन होते. म्हणजे ते प्रेशर, वाढलेलं प्रेशर कमी करण्यासाठी मग ते शिट्टी वर जाते, आवाज होतो, काही गॅस बाहेर जाते, परत त्याचं प्रेशर जे आहे ते मेंटेन होते, परत टेम्परेचर येतो, थोड्या वेळानं परत प्रेशर वाढते, एक्सेस झालं की ते शिट्टीसोबत बाहेर निघते. ठीक आहे. म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर देसाल नाही तर शिट्टी होणारच नाही. कुकरची शिट्टी होण्यासाठी म्हणजे प्रेशर वाढण्यासाठी टेम्परेचर कसं करावं लागेल? आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. सो हे पण एक एक्झाम्पल आहे. इथं काय येणार? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो गे-लुसॅक लॉ आणि ॲव्हॉगॅड्रो लॉ काय आहे? ॲव्हॉगॅड्रो लॉ म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल किंवा मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. नंबर ऑफ मॉलिक्युल जेवढे वाढवत असाल तुम्ही तितकं जास्त काय वाढेल? व्हॉल्यूम. हे तर सिम्पल आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे की मेंबर वाढले व्हॉल्यूम इन्क्रीज करावा लागतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, टू व्हीलर असते. सुरुवातीला आपल्याकडे टू व्हीलर असते, आपण कम्फर्टेबल असतो टू व्हीलरमध्ये. पण जशी समजा एखादा मुलगा आहे, लग्न झालं, लग्नाच्या आधी टू व्हीलर आहे, लग्न झाल्यानंतर ठीक आहे टू व्हीलरनी चालू आहे त्याचं काम. पण जशी त्याची मुलं बाळं होतात त्याला असं वाटतं की नाही, या टू व्हीलर नाही, आता आपल्याला फॅमिली मोठी झाली, मेंबर वाढले, आपल्याला काय पाहिजे? फोर व्हीलर पाहिजे. मग तो फोर व्हीलर घेतो. परत त्याच्या मुलाचं लग्न होते, आणखी मोठी फॅमिली होते, मग छोटी फोर व्हीलर नाही, मग आता त्याला 7 सीटर पाहिजे. म्हणजे जसं गाडीचा व्हॉल्यूम वाढून राहिला. का बरं? कारण घरचे मेंबर. सिम्पल एक्झाम्पल आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल किंवा मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. गॅसचे मॉलिक्युल्स जसे जसे इन्क्रीज होतात तसा तसा व्हॉल्यूम काय होते? वाढते. मग या सगळ्या इक्वेशन्सला जर कंबाईन केलं तर याचं बनते मग आपलं आयडियल गॅस इक्वेशन. एक गॅस इक्वेशन, बरेच गॅस इक्वेशन बनले, पण त्यानंतर सगळ्या लॉजला कंबाईन केल्यानंतर एक बेस्ट एक्झाम्पल बनलं, बेस्ट लॉ बनला किंवा बेस्ट इक्वेशन म्हणू आपण गॅसचं, ज्याला म्हणतो आपण आयडियल गॅस इक्वेशन. सो आयडियल गॅस इक्वेशन काय होईल? तर बघा, इथं काय होतं आपलं? व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल. ठीक आहे. या सगळ्यांना जर तुम्ही कंबाईन करा तर व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू 1/p × T × N. म्हणजेच काय? V इज प्रोपोर्शनल टू N × R डिवायडेड बाय P. P इकडे जाणार. सो PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R नाही तर काय? टेम्परेचर T. बरोबर आहे. P डिवाइडला आहे, इकडे झालं तर मल्टिप्लायला. PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. N इज नंबर ऑफ मोल, T इज द टेम्परेचर, P इज द प्रेशर, V इज द व्हॉल्यूम. आणि इक्वल करायचं असेल, हे तर प्रोपोर्शनलिटी झालं. इक्वल करायचं असेल तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट लागेल. तो कॉन्स्टंट म्हणजे काय असतो? R. NRT. वेअर R काय आहे? R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि हे जे तयार झालेलं आहे सगळ्या लॉजला एकत्र करून जे तयार झालेलं आहे ते बेस्ट आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस कशाला म्हणतात? पण आयडियल गॅस असा गॅस आहे जो सगळ्याच टेम्परेचरवर, सगळ्याच प्रेशरवर या लॉला, या इक्वेशनला काय करतो? फॉलो करतो, ओबे करतो. ॲट एनी टेम्परेचर, ॲट एनी प्रेशर या लॉला जो फॉलो करतो असा गॅस म्हणजे काय असते? आयडियल गॅस. रिअल गॅस आणि आयडियल गॅस काय आहे ते पण बघूया आपण. पण पहिले आपण बघूया आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT. आणि हे इक्वेशन कुठून आलं? तर हे बॉयल्स लॉ, चार्ज लॉ, गे-लुसॅक लॉ आणि ॲव्हॉगॅड्रो लॉ, सगळ्या लॉजला मिळून एक तयार झालेलं बेस्ट इक्वेशन म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन. वेअर R इज द
युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ठीक आहे, आता कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं आपण तर आपलं इक्वेशन तयार झालं, तो कॉन्स्टंट असणार आहे, पण त्याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणतात का? कारण याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू चेंज नाही होत. पूर्ण युनिवर्समध्ये कुठेही जा तुम्ही, अर्थ सोडून मार्सवर जा, मूनवर, सनवर, कुठेही जा, हा सगळीकडे जा, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. असा जो कॉन्स्टंट असते त्याला म्हणतात युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणखी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, तो आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमधला कॅपिटल G. तो पण काय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सिमिलरली R इज ऑल्सो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू काय आहे तर R इज इक्वल टू 8.314. ठीक आहे, 8.314 आणि युनिट काय होईल त्याचं तुम्ही सांगू शकता? युनिट कसं होणार आरचं? तर आरचा फॉर्म्युला होणार R इज इक्वल टू PV डिवायडेड बाय NT. P इज द प्रेशर, ते असते न्यूटन पर मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूम मीटर क्यूब डिवायडेड बाय N म्हणजे मोल आणि K म्हणजे टेम्परेचर, जे कशामध्ये बसतात केल्विन. हे मीटर स्क्वेअर आणि क्यूबपैकी 2 M कॅन्सल. न्यूटन मीटर पर मोल पर केल्विन. न्यूटन इंटू मीटर म्हणजे काय? न्यूटन मीटर म्हणजे असते जूल. सो आरचं युनिट होणार जूल पर मोल पर केल्विन किंवा जूल मोल इन्वर्स केल्विन इन्वर्स. युनिट आहे आरचा, म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 8.314 जूल मोल इन्वर्स केल्विन इन्वर्स. ते आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कधीच बदलत नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन नंतर पहा नंबर ऑफ मोल म्हणजे काय असते. तर नंबर ऑफ मोल म्हणजे ॲक्च्युली N इज द नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल म्हणजे एक मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती गॅस असतात. आता गॅसचं कसं आहे, गॅस एका गॅसची स्टडी नाही करतात. जसं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची स्टडी केली तर आपण म्हणतो की एक दगड घेतला वर फेकला तर तो खालीच पडतो कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो. तिथं आपण एक दगड घेतला, एका दगडाची स्टडी करू शकतो आपण सॉलिडमध्ये, पण गॅसमध्ये ते पॉसिबल नाही आहे. एका गॅस मॉलिक्युलची स्टडी करणं पॉसिबल नाही आहे. इतके ते छोटे असतात, ते दिसतच नाही डोळ्यांनी. तर एकाची स्टडी कशी करणार? तर मग गॅसची स्टडी करायची असेल तर आपल्याला 1 मीटर क्यूब, 1 युनिट व्हॉल्यूम तरी घ्यावं लागेल. 1 युनिट व्हॉल्यूममध्ये एवढे गॅस मॉलिक्यूल, पण ते किती असतात तर ते आपल्याला ॲव्हॅगॅड्रोने सांगितलेलं आहे की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती गॅस मॉलिक्यूल असतात. तर ते असतात 10⁻23 मॉलिक्युल्स. खूप आहेत ना, 10⁻23 एवढे सारे मॉलिक्यूल एका व्हॉल्यूममध्ये असतात. तर ते म्हणजे काय असते आपला ॲव्हॅगॅड्रो नंबर Na. व्हॉट इज Na? Na इज द ॲव्हॅगॅड्रो नंबर. आणि नंबर ऑफ मोल म्हणजे काय? N म्हणजे काय? तर N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल. आपल्या गॅसचे किती मॉलिक्यूल आहेत तेवढे मॉलिक्यूल डिवायडेड बाय Na. Na मीन्स काय? ॲव्हॅगॅड्रो नंबर. या दोघांचा रेशो म्हणजे काय असते आपला नंबर ऑफ मोल. मग यांच्या जागी जर आपण N/Na पुट केलं तर इक्वेशन कसं बनेल आपलं? आयडियल गॅस इक्वेशन कसं बनेल? PV इज इक्वल टू यांच्या जागी आपण काय टाकणार आहे? N/Na, वेअर N इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल. किती आहे आपल्या गॅसचे मॉलिक्यूल तेवढे मॉलिक्यूल, आणि Na इज द ॲव्हॅगॅड्रो नंबर म्हणजे 10⁻23 इंटू RT. ठीक आहे, ॲव्हॅगॅड्रो नंबर जो आहे हे एक फिक्स नंबर आहे. R पण एक फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे दोघंही. या दोन कॉन्स्टंटचा जर तुम्ही रेशो घेसाल R/Na, R इज ऑल्सो कॉन्स्टंट, Na इज ऑल्सो कॉन्स्टंट, तर तुमचं इक्वेशन पहा कसं होते. PV इज इक्वल टू कॅपिटल N R/Na इंटू T म्हणजेच काय तर N इंटू KBT. आता हे काय आहे? KBT. हे KBT म्हणजे आहे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. ती एक फिक्स व्हॅल्यू आहे, कारण बघा इथं R पण कॉन्स्टंट, Na पण कॉन्स्टंट. दोन्ही कॉन्स्टंटला डिवाईड करा तुम्ही तर जे ॲन्सर मिळेल ते ॲन्सर म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे काय? बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. तर आयडियल गॅस इक्वेशनचा एक न्यू फॉर्म PV इज इक्वल टू N KBT. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल जर माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. PV इज इक्वल टू N KBT, वेअर KB इज द बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आणि बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट KBची व्हॅल्यू काय होणार? इट इज द रेशो ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R डिवायडेड बाय ॲव्हॅगॅड्रो नंबर Na. आणि R इक्वल टू काय होऊ शकते मग? R इज इक्वल टू KB इंटू Na. म्हणजे
बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, तर हे सगळे कॉन्स्टंट आहे. तुम्हाला या सगळ्या कॉन्स्टंटची ठीक आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू लक्षात ठेवा 8.314, कारण की कधीच बदलत नाही. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण फिक्स आहे आणि ॲव्होगॅड्रो नंबरची पण फिक्स आहे. सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू तशी तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये गिवन असतातच. आणि तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबर माहीत आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, दोघांचं वेळेवर डिवाईड केलं तरी तुम्हाला केबीची व्हॅल्यू काय आहे ती कॅल्क्युलेट करू शकता. लर्न करायची गरज काही नाही आहे. तर हे आहे आपला आयडियल गॅस इक्वेशन. हा एक मेन फॉर्म आहे आपला PV = NRT. पण हे नंबर ऑफ मोलच्या फॉर्ममध्ये आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल, नंबर ऑफ मॉलिक्यूलचे गॅस नंबर ऑफ मॉलिक्यूल माहीत असतील तर एक आणखी एक फॉर्म म्हणजे काय आहे PV = NKBT. हा नंबर ऑफ मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये आहे आणि हा नंबर ऑफ मोलच्या फॉर्ममध्ये आहे. नंबर ऑफ मोल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की 1 मोल म्हणजे नेमकं किती, तर इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ द गॅस डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आणि ॲव्होगॅड्रो नंबर काय असते तर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती गॅस मॉलिक्यूल मावतात त्याचं कॅल्क्युलेशन ॲव्होगॅड्रोने दिलेलं आहे आणि त्याला नंबरला म्हणतात ॲव्होगॅड्रो नंबर. आणि ते किती असतात, ते असतात 10⁻23 मॉलिक्युल्स. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. बऱ्याच गोष्टी अजून पुढे. आयडियल गॅस इक्वेशन झालं आहे आपलं. इलॅस्टिक कोलिजन कशाला म्हणतात, इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, तो कोलिजनचे 2 टाईप आहे ॲक्च्युअली, इलॅस्टिक अँड इनइलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे असं कोलिजन म्हणजे जेव्हा एक बॉडी दुसऱ्या बॉडीला स्ट्राईक होते, त्यांचा ॲक्सिडेंट होतो, तेव्हा एनर्जी जी आहे ती एनर्जी जर कन्झर्व राहिली, म्हणजे फर्स्ट बॉडीची एनर्जी जेवढी आहे तेवढीच राहिली, सेकंड बॉडीची एनर्जी तेवढीच राहिली, म्हणजे त्यांची एनर्जी जी आहे ते चेंज नाही झाली, एकमेकांमध्ये कमी जास्त नाही झाली, कारण दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट नाही झाली, तर त्या इक्वेशनला म्हणतो आपण इलॅस्टिक कोलिजन. आणि इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे एनर्जीचा काय होणार आहे, लॉस होणार आहे. एनर्जी लॉस जर झाली तर इनइलॅस्टिक, आणि एनर्जी लॉस नाही झाली, एनर्जी जर कन्झर्व राहिली, कोलिजन जरी झालं तरी त्यांच्या एनर्जीमध्ये काही चेंज नाही आला, तर ते असते इलॅस्टिक. तर ॲक्च्युली सगळे कोलिजन हे इनइलॅस्टिक असतात. कोलिजन झालं म्हणजे एनर्जी ही ए बॉडीची एनर्जी बीमध्ये जाते, बीची एमध्ये जाते, ती एक फॉर्म चेंज करते, ते मे बी हीट, मे बी साऊंड, अशा वेगळ्या फॉर्ममध्ये ती कन्वर्ट होते. तर डे टू डे लाईफमध्ये जेवढेही कोलिजन होतात ते सगळे इनइलॅस्टिक कोलिजन असतात. पण आपण इथं अज्युम करायचं आहे की आपलं जे आयडियल गॅस आहे, इतका चांगला जो गॅस आहे ज्याची आपण स्टडी करतो आहे, तो गॅसचं जे कोलिजन आहे ते कसं आहे, इलॅस्टिक. इलॅस्टिक आहे म्हणजे गॅसची एनर्जी जी आहे कितीही ते एकमेकांवर कोलाईड झाले आणि ते कोलाईड कंटिन्यू होत असतात. गॅस मॉलिक्यूल हे रँडम मोशन करत असतात, ते एकमेकांवर आदळत असतात, किंवा ज्या कंटेनरमध्ये गॅस भरून ठेवला आहे त्या कंटेनरच्या वॉलवर कंटिन्यू स्ट्राईक होत असतात. इतक्या वेळा कोलिजन होऊनही त्यांची एनर्जी संपत नाही, ते कंटिन्यू मोशन करतात. असं नाही की 10 वेळा कोलिजन झालं आहे आता तो मॉलिक्यूल थकला बसला खाली, असं कधीच होत नाही. गॅस मॉलिक्यूल हे कंटिन्यू रँडम मोशन करतात, म्हणजे त्यांची एनर्जी संपत नाही, त्यांची एनर्जी किती कोलिजन झालं तरी ती कन्झर्व राहते. म्हणजेच त्यांचं जे कोलिजन आहे ते कोलिजन कसं आहे, इलॅस्टिक. सो इलॅस्टिक कोलिजन म्हणजे असं कोलिजन ज्या कोलिजनमध्ये मॉलिक्युल्सची कोलाईड होताना एनर्जी जी आहे ती खर्च होत नाही, म्हणजे ती काय होते, कन्झर्व राहते, इलॅस्टिक कोलिजन. आणि पार्शियल प्रेशर, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, हे सगळं इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे मी तुमचं फास्टमध्ये घेत आहे. पार्शियल प्रेशरचा डाल्टन्स लॉ म्हणजे काय, सपोज एखादा कंटेनर आहे आणि याच्यामध्ये काही मॉलिक्युल्स आहे, लिक्विड किंवा गॅसचे मॉलिक्युल्स घेऊ आपण, गॅस मॉलिक्यूल, आणि याच्यावर आपण एक प्रेशर अप्लाय केलं, तर हे जे आपण टोटल प्रेशर अप्लाय केलं या सगळ्या मॉलिक्युल्सवर, तर हा मॉलिक्यूल काही प्रेशर घेईल, हा घेईल, हा काही घेईल, सगळे मॉलिक्यूल प्रेशर तर सगळ्या मॉलिक्युलवर अप्लाय होईल. तसं मग टोटल प्रेशर आपण 100 Nm/m² अप्लाय केलं. याचं प्रेशर कॅल्क्युलेट केलं तर याचं 10 Nm/m², याचं घेतलं, याचं आलं 5, याचं आलं 6, याचं आलं 7, याचं परत आलं 10, याचं आलं 20, आणि सगळ्यांची टोटल केली तर परत टोटल किती भरेल, या प्रत्येकाचं प्रेशर जर ॲड केलं तर ते इक्वल टू किती भरेल, 100. म्हणजे या प्रत्येकाच्या प्रेशरची टोटल, म्हणजे हे जे प्रेशर आपण टोटल अप्लाय करणार आहे हे सगळेजण थोडं थोडं एक्वायर करतील, थोडं थोडं सगळ्यांवर अप्लाय होईल, आणि या सगळ्यांची जर आपण परत ॲडिशन केली तर आपल्याला टोटल प्रेशर मिळेल. सो पार्शियल प्रेशर, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर म्हणजे काय, पार्शियल प्रेशर म्हणजे प्रेशर ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस प्रेशर ऑफ सेकंड पार्टिकल प्लस प्रेशर ऑफ थर्ड पार्टिकल, सगळ्या मॉलिक्युल्स सगळ्या मॉलिक्युल्सच्या प्रेशरची जर टोटल केली तर ते बनते टोटल प्रेशर, आणि यालाच म्हणतात डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ठीक आहे, की इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलच्या प्रेशरची जर आपण टोटल केली तर आपल्याला काय भेटते, पूर्ण गॅसचं प्रेशर मिळते, त्यालाच म्हणतात डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर.
तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन, बॉल्स लॉ, चार्ज लॉ, गे-लुसॅक लॉ, ॲव्हॉगॅड्रो नंबर काय असते, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट काय असते, आयडियल गॅस इक्वेशन काय असते, त्यानंतर आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याचं युनिट काय आहे, सगळं समजलं असेल. समजलं असेल एकदा व्हिडिओ परत रिपीट बघा. तरी नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मला सांगा की मॅम हा टॉपिक एकदा परत घ्या आणि तो आपण रिवाईज करू. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते मी, आणि याची जी नोट्स आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करते मी फोटो काढून. ओके, चलो बाय.